दशक 5वा, समास अध्याय 22वा. दशक नाही, स्कंद 5वा, अध्याय 22वा. अथ द्वाविंशोऽध्याय, 22वा अध्याय. भिन्न भिन्न ग्रहांची स्थिती आणि गतीचे वर्णन. राजाने या ठिकाणी प्रश्न विचारला. आता आपल्या लक्षात आलं, राजा म्हटले की परीक्षित राजाने शुकदेवांना प्रश्न विचारलेला आहे की आपण जे सांगितले की जरी भगवान सूर्य राशीकडे जाताना मेरू पर्वत आणि ध्रुवाला उजवीकडे ठेवून जातो असे वाटले तरी खरे पाहता त्याची गती उजवीकडे असत नाही. म्हणजे किती सावधानतेने श्रवण करावं याचा हा परिपाठ आहे. अगदी लक्ष देऊन जर आपण श्रवण केलं तर असे प्रश्न मनामध्ये निर्माण होतात. आम्ही जेव्हा शिकत होतो तेव्हा आमचे गणिताचे प्राध्यापक जे होते ते सांगायचे, गणितं द्यायच्या आधी आणि गणित सोडवायला सांगायचे आणि म्हणायचे की ज्याला गणित येत नाही त्याने त्याचा पेन मला द्या, म्हणजे मी तुमची अटेंडन्स घेतो. म्हणजे आता मला गणित येत नाही म्हणून माझा पेन देतो असं म्हणणाऱ्या मुलाचे सुद्धा पंचायत. आणि खोटं कागदावर काहीतरी आपण लिहित बसलं तर ते म्हणायचे असं दाखवतं की जसं काही तुलाच गणित येतं आणि इकडे पेन. म्हणजे दोन्हीकडून त्या विद्यार्थ्याची पंचायत व्हायची. आणि खरा शिक्षक जो आहे तो चेहऱ्यावरून विद्यार्थ्याच्या मनात काय आहे हे ओळखत जातो. तसं या ठिकाणी सूर्यनारायणाची जी गती आहे ती ऐकली. आता सूर्यनारायण या मेरू पर्वताला आणि ध्रुवाला उजवीकडे ठेवून आपली गती साधत असतो हे सांगितलं. पण हे आम्ही आता कसं जाणायचं असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आता शुकदेव जे आहेत ते किती चांगल्या प्रकारे उत्तर देतात. यथा कुलाल चक्रेण भ्रमता सह भ्रमताम तदाश्रयाणाम पिपिलादिकानाम. जसे कुंभाराचं चाक आहे, आजकाल कुंभाराचं चाक पाहायला मिळणंसुद्धा दुर्मिळ झालेलं आहे. आपल्या लहानपणी आपण खेळामध्ये हे सगळं पाहिलेलं आहे. कुंभाराच्या फिरत असणाऱ्या चाकावर बसून फिरणारी मुंगी. म्हणजे पहा, एक चाक आहे ते फिरत आहे, मातीला तो आकार देण्याचं काम सुरू आहे आणि त्या चाकावर एक मुंगीसुद्धा आहे. आता त्या चाकाची गती वेगळी आहे, त्या मुंगीची गतीसुद्धा वेगळी आहे. मुंगीला भ्रमण होत आहे हे समजत पण नाही. आपण इतके वर्ष पृथ्वीवर आहोत, 70 वर्ष झाले, 75 वर्ष झाले, पण पृथ्वी फिरत आहे हे आपल्याला जाणवतसुद्धा नाही. पण आपण फिरत असतो, पृथ्वीसुद्धा फिरत असते. आता हे आपल्याला का जाणवत नाही हे विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे. तसं या ठिकाणी त्याचप्रमाणे नक्षत्र आणि राशी यांच्यामुळे कळणारे कालचक्र ध्रुव आणि मेरूला उजव्या बाजूला ठेवून फिरत असले तरी ते सूर्य इत्यादी ग्रहांची गती त्यापेक्षा वेगळीच आहे. म्हणजे मुंगी ज्या गतीने चालते त्याची गती, त्या मुंगीची गती आणि त्या फिरणाऱ्या चाकाची गती ही वेगळीच आहे. तसं या सूर्यमंडलामध्ये सूर्याची गती आणि त्याभोवती असणारे जे सगळे ग्रह आहेत त्यांची गती ही वेगवेगळी आहे. पण एकाची गती कमी आहे, याची गती जास्त आहे असं जरी आपल्याला वाटत असलं तरी प्रत्येकाची गती ही वेगवेगळ्या परिमाणाने असते हे या ठिकाणी सांगितलं आहे. आणि मग ते सांगतात की 6 ऋतू जे आहेत ते 6 ऋतू यामध्ये आपले वेदमय स्वरूप जो काळ आहे तो 12 महिन्यामध्ये विभागलेला आहे आणि त्यामध्ये 6 ऋतू आहेत. आणि त्या 6 ऋतूंमध्ये ह्या भगवंताने त्या ऋतूंमधला यथायोग्य गुण त्या ठिकाणी प्रगट केलेला आहे. आता यामध्ये अनुसरण करणारे 3 पुरुष दिलेले आहेत. 3 पुरुष म्हणजे कुठले तर 3 वेद आहे, ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद. किंवा 3 वेदांचा उल्लेख होतो. अथर्ववेद चौथा जो आहे तर त्याचा उल्लेख नंतर होतो, म्हणून वेदत्रयी असं म्हणलेलं आहे, ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद. तर या वेदाने प्रतिपादन केलेल्या लहान मोठ्या कर्मांनी आणि योग साधनेनी श्रद्धापूर्वक आराधना करून सुलभतेने ऋषी जे आहेत ते आपलं परमपद प्राप्त करतात. आता या सूर्याच्या संदर्भामध्ये पुन्हा तोच उल्लेख या ठिकाणी आलेला आहे. अथ स एष आत्मा लोकानां द्यावा पृथिव्योंतरेण. द्यावा पृथ्वी म्हणजे पृथ्वी भूलोक, द्यावा म्हणजे दिवलोक, आणि याच्यामध्ये असणारं आकाश हे भूमंडळ, आकाश जो आहे त्यामध्ये असणारा हा सूर्य. आता यांची जी गती आहे ती गती कशी आहे
महिने हे जे 12 महिने आपण म्हणतो चैत्र वैशाख, हे महिने म्हणजे या संवत्सराचे अवयव आहेत. संवत्सर म्हणजे वर्ष. जसं आपण 2022 2023 म्हणतो तसं आपल्यामध्ये शके, शालिवाहन शके त्याप्रमाणे. आणि दर महिन्याचं चैत्र वैशाख ज्येष्ठ हे सगळे 12 जे आहेत ते त्या संवत्सराचे अवयव आहेत. आणि ज्या राशी आहेत मेष वृषभ ह्या सगळ्या राशी ज्या आहेत त्या राशींच्या नावाने सुद्धा त्या प्रसिद्ध आहेत. आता प्रत्येक महिना 3 गोष्टी आहेत: चांद्रमान, पितृमान आणि सौरमान. चांद्रमान म्हणजे चंद्राला प्रमुख धरून जर केलं तर प्रत्येक महिन्याची विभागणी ही शुक्ल आणि कृष्ण, शुद्ध आणि वद्य अशा 2 पक्षामध्ये होते. आता पितृमान, आता आपल्या दृष्टीने शुद्ध पक्ष आणि वद्य पक्ष किंवा शुक्ल आणि कृष्ण झाला. आता पितरांच्या दृष्टीने आपले 15 दिवस जे आहेत ते 15 दिवस म्हणजे त्यांचा एक रात्र आणि 15 दिवस म्हणजे एक दिवस. पितरांच्या दृष्टीने 1 महिना म्हटलं तर त्यांच्यासाठी फक्त 1 रात्र आणि 1 दिवस. त्यानंतर सौरमान म्हणजे सोलर, सूर्याला जर महत्त्व दिलं तर सौरमानामध्ये 2.25 नक्षत्र म्हणजे 1 महिना, 2.25 नक्षत्र. आता नक्षत्र किती म्हटलं तर 27 नक्षत्र आहेत आणि एक अधिक अभिजित नक्षत्र, अभिजितला सुद्धा नक्षत्र म्हणलेलं आहे 2.25. तर एका वर्षामध्ये 27 नक्षत्र आहेत. म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये एका वर्षामध्ये 27 नक्षत्र ते फिरत असतात. आता पुढे देतात, अथच यावतार्धेन नभो विथ्यां प्रचरती तम कालम अयनमाच क्षते. आकाशात सूर्याचा जेवढा मार्ग आहे त्याच्या निम्मा तो जेवढ्या वेळेस पार करतो त्याला आयन असे म्हणतात. सूर्याचा जर पूर्ण मार्ग असेल त्याचा निम्मा त्याला आयन असं म्हणतो. म्हणून आपण दक्षिणायन आणि उत्तरायण म्हणतो. आषाढ शुद्ध द्वितीया हा जो मुहूर्त आहे ज्यावेळेस आपल्या जगन्नाथाची यात्रा निघते पुरी, जगन्नाथपुरीला, तेव्हा. आणि आषाढ शुद्ध तृतीयेपासून वर्षारंभ होतो आणि मग दक्षिणायन होतं आणि मग उत्तरायण दिलेलं आहे. आणि हा जो प्रारंभ आहे शिशिर महिना, आता यावेळेस जो शिशिर महिन्यामध्ये प्रारंभ होतो. गीता जयंती हा जो तिथी आहे त्यावेळेस ते आयन सुरू होतं. आता या ठिकाणी दिलेलं आहे की जितक्या वेळात तो त्याची गती जी आहे ती 3 प्रकारची आहे: मंदगती, तीव्रगती आणि समान गती. स्वर्ग आणि पृथ्वी मंडलाला, आकाशाला प्रदक्षिणा घालतो त्याला वेगवेगळी नावं प्राप्त झाली आहेत आणि ती नावं 4 आहेत. त्याला वत्सर असं म्हणतो. ती नावं 4 आहेत. एक म्हणजे संवत्सर, दुसरं म्हणजे परिवत्सर, तिसरं इडावत्सर आणि चौथं म्हणजे वत्सर किंवा अनुवत्सर. आता सूर्याच्या किरणांपासून 1,00,000 योजने अंतरावर चंद्र आहे. सूर्यापासून 1,00,000 अंतरावर आहे. आणि सूर्य आणि पृथ्वी याच्यातलं अंतर किती असं म्हणलं. आता हे जेव्हा अंतर आपण आकाशामध्ये मोजतो त्याला आजकालच्या विज्ञानाप्रमाणे ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणतात. 1 AU. 1 AU. तर हे अंतर किती आहे? 148.13 मिलियन किलोमीटर्स. म्हणजे समजण्यासाठी 149, त्याच्यानंतर 600 आणि त्याच्यानंतर 3 शून्य, म्हणजे 1.496 × 10⁸ एवढं आहे. आता जे ग्रह आहेत मर्क्युरी, व्हीनस, अर्थ, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस, नेपच्यून आणि प्लुटो. त्यापैकी प्लुटो सोडला तर जे 8 ग्रह आहेत त्यापैकी पहिले 4 आणि दुसरे 4 असे 2 विभागणी आहेत. पहिले 4 जे आहेत ते सूर्याच्या जवळ आहेत आणि दुसरे 4 आहेत ते सूर्याच्या लांब आहेत, सूर्यापासून दूर आहेत. आता सूर्याचा 1 वर्षाचा मार्ग जो आहे तो 1 महिन्यात, 1 महिन्याचा मार्ग जो आहे तो 2.25 दिवसात आणि 1 पंधरवड्याचा मार्ग हा 1 दिवसात चालून जातो. आता चंद्र जो आहे, चंद्राची गती सांगितलेली आहे. चंद्र कसा की 1 मुहूर्त म्हणजे 32.5 मिनटं आहेत. तसा 30 मुहूर्त, 30 मुहूर्तामध्ये 1 नक्षत्र पार करतो आणि त्यामध्ये अन्नमय आणि अमृतमय असा असल्या कारणाने सगळ्या जीवांचा प्राण आणि जीवन हा त्यामध्ये अवलंबून असतो. त्या सूर्याच्या कळा ज्या आहेत त्यासुद्धा सांगितल्या. कला एष षोडश कला हा पुरुषो भगवान मनोमयो अन्नमयो अमृतमयो
देव पुत्र मनुष्य भूत पशु पक्षी सरी सृप विरुधाम. म्हणजे 16 कलांनी युक्त असा चंद्र. आता 16 कला म्हणजे प्रतिपदापासून पौर्णिमेपर्यंत आणि अमावस्या अशा या 16 कला. आणि जे 17वी जीवनकळा माऊलीने जे ज्ञानेश्वरी म्हटलेलं आहे ते स्थान 17वी जीवनकला असं त्याला म्हटलं आहे. ती अवस्था साधकाची अत्यंत उच्च अशी अवस्था आहे. आणि भगवान चंद्र त्या ठिकाणी आहे. आणि तोच देवता पितर मनुष्य भूत पशु पक्षी आणि सरपटणारे प्राणी आणि वृक्ष या सगळ्यांचं पोषण करत असतो. म्हणून त्याला सर्वमय असं म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी चंद्राच्या 3,00,000 योजनेवर अभिजित मुहूर्तासह 28 नक्षत्र आहेत. अभिजित नक्षत्र म्हणजे 28 नक्षत्र आहेत. त्याचं अंतरसुद्धा दिले. चंद्राच्या वर 3,00,000 योजनेवर ही सगळी नक्षत्र आहेत. आणि भगवंतानी यांना कालचक्राप्रमाणे गोवलेलं आहे. आणि हे सगळे मेरूच्या उजव्या बाजूनेच फिरतात. पुन्हा चंद्राचा आता एक एक जो ग्रह आहे आपण पाहिलं, बुध शुक्र पृथ्वी मंगळ गुरु शनी युरेनस नेपच्यून आणि प्लुटो. आता एक एक ग्रहाची स्थिती आणि त्या ग्रहाचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे 12व्या श्लोकाच्या पुढे. चंद्रापासून 2,00,000 योजने अंतरावर शुक्र ग्रह आहे. आणि शुक्र हा सूर्याच्या शीघ्र मंद आणि समान गतीनुसार चालतो, कधी पुढे कधी मागे. म्हणजे असं तुम्ही विचार करा की मधोमध एक खांब आहे, त्याच्याभोवती एक लहान दोरी घेऊन एक मुलगा फिरत आहे, एक मोठी दोरी असलेला दुसरा मुलगा फिरत आहे. आणि हे असे सगळे ग्रह सगळे फिरत आहेत. आता ज्याची दोरी लहान आहे तो त्या भोवती फिरण्यासाठी त्याला जास्त वेळ लागणार नाही. पण जो जास्त दूर आहे त्याला गोल फिरण्यासाठी जास्त अंतर आहे. त्याचं सर्कम्फरन्स जे आहे ते सगळं जास्त असल्यामुळे त्याला वेळ जास्त लागणार आहे. तसंच या सगळ्या ग्रहांची गती आहे आणि ते या ठिकाणी सांगितलेले आहे. म्हणून हा जो नक्षत्र आहे शुक्र जो आहे, या शुक्र जो आहे त्याची गती म्हणून ती शुक्र काय करतो तर पाऊस अडविणाऱ्या ग्रहांना शांत करतो शुक्र ग्रह. त्याचप्रमाणे शुक्राच्या गतीप्रमाणे बुध नंतरचा ग्रह आहे तो बुध. आणि हा बुध हा चंद्राचा मुलगा आहे. पुढे पुन्हा आपल्याला येणार आहे बुध चंद्र इला हे सगळं पुन्हा आपल्याला पुढे येणार आहे. हा पुत्र शुक्राच्या पासून 2,00,000 योजने वरच्या बाजूला आहे. आणि हा जेव्हा सूर्याच्या गतीचे उल्लंघन करून जातो म्हणजे सूर्याला क्रॉस करून पुढे जातो तेव्हा मोठ्या प्रमाणावर वादळ पाऊस आणि दुष्काळाची भीती असते. हवामान खातं जे आहे ते याच्या भरोश्यावर सांगतं की आता वादळ येणार आहे, पाऊस येणार आहे किंवा दुष्काळ आहे. या तिन्ही स्थिती ते सांगत असतात. त्याच्या पुढे असणारा ग्रह म्हणजे मंगळ ग्रह आहे. आता मंगळ म्हटलं की आपल्याला लग्नाच्या वेळेसचं आठवतं की या मुलीला मंगळ आहे, मुलाला मंगळ आहे. मग हे आपण पाहतो आणि तो काहीतरी अमंगळाचा सूचक आहे असा विचार पुढे येतो. हा मंगळ ग्रह जो आहे तो 2,00,000 योजने वरच्या बाजूला मंगळ आहे. आणि तो एकेका राशीमध्ये 3-3 पंधरवाडे राहतो. 3 पंधरवाडे म्हणजे दीड महिना एकेका राशीत राहतो. आणि 12 राशींना तो पार करतो. आणि हा अशुभ ग्रह आहे आणि अमंगलाचा सूचक आहे असं म्हणतात मंगळ ग्रह. त्यानंतर आहे तो बृहस्पती ग्रह आहे. आता बृहस्पती म्हणजे बृहस्पती म्हणजे गुरु, देवतांचे गुरु. आणि म्हणून या देवतांचे गुरु असल्यामुळे त्यांचं अंतर जे आहे ते दिले 2,00,000 योजने अंतरावर बृहस्पती ग्रह आहे. हा वक्रगतीने चालला नाही तरी एकेका राशीमध्ये एक वर्ष राहतो. आणि विशेष करून ब्राह्मण वर्गाला हा अनुकूल असतो कारण बृहस्पती आहे. त्यानंतर जो ग्रह आहे तो शनी ग्रह आहे. आणि शनी म्हटलं की आपल्याला शनीची वक्रदृष्टी, शनीची पीडा ही जी हा 30-30 महिने एकेका राशीमध्ये राहतो. 30-30 महिने म्हणजे 2.5 वर्ष राहतो. याला सर्व राशी पार करून जाण्यासाठी 30 वर्ष लागतात. 12 राशी पार करून जाण्यासाठी 30 वर्ष लागतात. म्हणजे 30 महिने म्हणजे एका राशीमध्ये 12 राशी आणि 360 महिने म्हणजे 30 वर्ष लागतात. आणि अशांती ग्रह हा ग्रह कसा आहे तर अशांती ग्रह म्हणजे शांतता कुठेही प्रस्थापित होऊ देणार नाही असा हा शनीचा ग्रह आहे. आपण त्या शनी शिंगणापूरला जातो आपण, त्या ठिकाणी शनिदेवाची मूर्ती आहे. शनीचं खूप छान स्तोत्र आहे, शनीचा मंत्रसुद्धा आहे, त्यांची पोथीसुद्धा आहे. आणि या शनीने अनेक लोकांच्या ठिकाणी शनीचा प्रभाव कसा दिसून आला हे
चांगले चांगले ग्रंथ वाचले, त्या पोथी आपण वाचल्या तर आपल्या लक्षात येतं. म्हणजे शनी हा त्रास देणारच आहे असं नाही, पण त्याची अवकृपा आहे असं आपण समजतो. कृपा आणि अवकृपा हे आपल्या विचारांवर अवलंबून आहे. अन्यथा की देवाचे जे उचित देवाने जे केलं ते आपण सांभाळणं, ते आपण ॲक्सेप्ट करणं, हेच आपलं काम आहे. कारण त्याच्यामध्ये आपण फेरफार करू शकत नाही. देवाने दिलेलं म्हणजे दैवाने आपल्याला जे दिलं ते आपण आनंदाने त्याचा स्वीकार केला पाहिजे. न मिळे आलिया पदार्था तो एक मूर्ख समज आपण एका वाक्यात आपल्याला ढकलून देतात. असं हे जे 30-30 महिने एकेका राशीमध्ये हा शनिग्रह राहतो. आणि आता शेवटच्या श्लोकामध्ये म्हणतात, यांच्यावरील बाजूला 11,00,000 योजनेवर सप्तर्षी आहेत. सप्तर्षी आहे. मागे पण मी सांगितलं की प्रत्येक मनुच्या काळामध्ये हे सप्तर्षी 7 ऋषी जे आहेत ते वेगवेगळे असतात. आता वैवस्वत मन्वंतर आहे. वैवस्वताचे 7 वेगळे आणि सुरुवातीला जेव्हा आपले मनु होते, स्वयंभू मनु, त्या काळातले सुद्धा वेगळे होते. आणि कश्यपादी ऋषी त्यांना दृष्टीस पडतात आणि हे सर्व लोकांसाठी मंगलकामना करीत भगवंताचे विष्णूचे परमपद असणाऱ्या ध्रुव लोकाची प्रदक्षिणा करीत असतात. असं म्हणून या ठिकाणी हा 22वा अध्याय जो आहे तो या ठिकाणी पूर्ण होते. पंचमस्कंदातील 22वा अध्याय. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां पंचमस्कंदे ज्योतिश्चक्रवर्णने 22वा श्रीकृष्णार्पणमस्तु. या स्कंदामध्ये 26 अध्याय आहेत. त्यामुळे आता 23, 24, 25, 26 हे अध्याय तसे लहान आहेत. त्यामुळे पुढच्या आठवड्यामध्ये शुक्रवारी आणि शनिवारी हे आपले पूर्ण अध्याय होतील. म्हणजे पंचमस्कंद आपला श्रीमद्भागवताचा पुढच्या अध्यायामध्ये पुढच्या आठवड्यात शनिवारी पूर्ण होणार आहे. त्यामुळे आता आपण या ठिकाणी थांबू. गोपाल कृष्ण भगवान की जय. आरती म्हणूया. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसेचे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचल, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी की अगहरणी, भवजल तरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. गेथे व्यासाची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले रसपीता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संताचा, प्राणची कीर्तनकाराचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, 12 कळीचा रवी अंतरिता तमहरता. आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण,
खचित टळे जन्म मरण, प्रिताप जाती चिरये शांती, नाथही वदती रामपदी ठेवी माथा, आरती करी तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता। गोपाल कृष्ण भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ।